हर हर गाईज इकडे जरा गाडी गलपटली, बिचारी पडली बाई. तुम्हीच खाताय का आईस्क्रीम? मला कोण देईल? हवेचा आवाज खूप आहे, काचा उघडल्या कारण का आमच्या लोलोनी वाजलेत रात्रीचे 7 सकाळचे 5 आणि आम्ही चालू करतो मंदिरात, कृष्णेश्वर मंदिरात. ते एक छोटीशी अभिषेक आहे आपला. अभिषेक करू परत येऊ, तोपर्यंत एक सफरचंद खाऊ. चलो गणपती बाप्पा मोरया मोरया. चलो तर काही वाजलेत 5 आणि आम्ही निघालो 5 गाडी घेऊन. झोपत मी काय बडबडतं मला कळत नाहीये, पण ठीक आहे. परत एकदा आम्ही चाललो कुठे? कृष्णेश्वर. हर हर महादेव. कृष्णेश्वर. झोप आहे भाई, झोप आहे. बघू शकतो हर महादेव झोप आहे. कुछ ना काही या अंधारात काय दाखवू मी, काहीच दाखवत नाही. डायरेक्ट भेटू आपण मंदिराजवळ. आम्ही इथे बसलेलो असं. इथे बघा लाईव्ह दर्शन. झूम न होत ना, समोरचा कॅमेरा आहे ना, झूम लाईव्ह दर्शन चालू आहे. सगळं आम्ही पण आतमध्ये असे दर्शन घ्यायला. गाईज ज्या अभिषेकसाठी आम्ही आलो होतो ती एकदम फसका झाली, मजा आली आणि मन तृप्त झाला. परत चेंज, गाडी आपली चेंज आहे. हर हर महादेव. मस्तपैकी दर्शन झालंय आणि आता आम्ही दर्शन घेऊन निघालेलो आहोत. दर्शनच काय, आमचा अभिषेक झालेला आहे सुंदरसा. कुठला अभिषेक होता आपला? ते लघु रुद्र अभिषेक केलेला आहे. आणि आता आपली बच्चे कंपनी थांबले, थोडी वाट पाहत आहेत. त्यांना मुद्दाम उठवलं नाही आणि माझ्या धर्मपत्नी त्यांच्यावर वॉच ठेवलाय. तर आता त्यांना घेऊन परत एकदम येणार दर्शनाला. आता बच्चे कंपनीचा टाइम. कुठले असतील, नाश्ता वगैरे करू हॉटेलला. रोड काय दाखवण्या का मजा नाहीये, वारंवार काय दाखवायचा म्हणून. तर डायरेक्ट भेटूयात आपण हॉटेलवर. गाईज इकडे जरा गाडी गलपटली, बिचारी पडली बाई. पायी आहे, पोरगी आहे जे, पण तो मुलगा धावून गेला. रस्ता थोडा असा आहे, अपडाऊन आहे. विचारतो लगा तो नाही, लागला नाही ना, लागला नाही ना बरोबर नाही ना. गाईज हा गेट बघा, अख्खा औरंगाबाद सॉरी नो औरंगाबाद, अख्खा संभाजीनगर हिस्टॉरिकल आहे. काय काय गेट बघितले. आता बरोबर कॅमेरा काढतोच आणि रेकॉर्ड नाही. रंगीन गेट. आणि हे सुद्धा बघा काय भारी स्ट्रक्चर. गाईज जेवायला ज्यूस घेतलाय. कुठला ज्यूस? माझा नवरा मला पोहे आणतोय, वॉटरमेलन ज्यूस. आणि आपल्यासाठी चाय आणि इंडियन टी तिकडे बनणार आहे. तर आपल्याला तिकडे सांगायचं. पायनॅपल नाही आहे, पायनॅपल नाही, जामून आहे, वॉटरमेलन आहे, कोल्ड कॉफी आहे, डिटॉक्स वॉटर आहे. आजचं आपल्याला आहे फटाफट वाचून घ्या. आज नो नॉनव्हेज काही नाही. आज आपण काय व्हेज आहे. भूक लागली? किती भूक लागली? भूक लागली? अरे द्या काही दाखवत बसत नाही. ब्रेकफास्ट करतो फटाफट. स्टार्ट तर आमची डोसा हे सगळं खाऊन झाली. मॉर्निंग रिच्युअल्स. आपल्या झालं निघायचा टाइम. वाजलेत 12. चेकआउट आपला 12चा होता आणि आता आपलं लगेच जाईल खाली. तोपर्यंत मी जाऊन राहिलेली फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करतो आणि आपण आता भेटू डायरेक्ट गाडीमध्ये. मी पण सायकल चालवतो परत. गाईस तर आपली गाडी निघालेली आहे. आता चाललो आपण परत एकदा. आपण चाललो परत मंदिरात महादेवांचं दर्शन घ्यायला. तर लेट्स गो. गाईज हा बघा, मगा तिथं दाखवलं तुम्हाला मी दिल्ली गेट. अजून एक हिस्टॉरिकल मॉन्युमेंट. कुठला गेट आहे? बारापुल्ला गेट. हे बघा बोफर्स. ही आहे बोफर्स तोफ. कुठली आहे? बोफर्स आहे. बोफर्स तोफ आहे ही कारगिलमध्ये खूप कामं आली होती. मराठा रेजिमेंट. हा रेजिमेंट आहे असं वाटतंय मला कोट करू नका याच्यावर. कारण बघा मी कसा काढतोय व्हिडिओ.
आपण आलेलोच आहोत. फक्त 900 मीटरवर आपला ते मंदिर आहे आणि ही त्याची कमान पूर्ण ज्योतिर्लिंग इन शॉर्ट. मंदिराचा आपल्याला व्हिडिओ काढता येत नाही, आपल्याला माहितीच आहे. फॅमिली घेऊन मी दर्शन घेऊन येतो. और क्या गाइस, दर्शन झालंय मस्तपैकी आणि आता आम्ही परत निघालो आहोत आपल्या घर वापसीला. तर आजच्या ह्याच्यात घर वापसी आपली कशी होते, किती वाजतात, काय धमाल होते नाही होते ते बघत राहण्यासाठी प्लीज स्टे ट्यून. आणि परत एकदा रिक्वेस्ट की भाई सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि यस इंस्टाग्रामवर सुद्धा थोडा प्रेम दाखवा. बाय आपला चॅनल चालू झालेला इंस्टावरचा, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. बाकी काय नाही. तर आता वाजलेत 2. आम्ही इकडे निघतोय. आपलं घरचा प्रवास माझा होता 350 किती किलोमीटर आहे, 350 किलोमीटर या 400 किलोमीटर काहीतरी समथिंग आहे. तर लेट्स गो, लेट्स मूव्ह. लोलो एक गुड न्यूज देऊ का? हो, इथे दाखवतो तुझा. आपण संध्याकाळी 7 वाजता पनवेलला पोहोचू, म्हणजे तुमची उद्या स्कूल नाही बुडणार. लोलो बघ कशाला सुट्टी? नाही नाही, ते 9 तारखेला रक्षाबंधनला. तर गाईज एक यांना गुड न्यूज होते की स्कूल बुडणार नाही, कारण 7 दाखवत आहे. मध्ये कुठे जेवायला थांबू 1-1.5 तास जातील, बरोबर. आणि म्हणजे याचा अर्थ स्कूल बुडणार नाहीये. तर दोघींचे तोंड आंबट झालेच आहेत. कू आणि ओके वा, कूला चालेल कारण तिचे मार्क्स सगळे भेटलेले आहेत तिला. दोघांचे तोंड आंबट झालेत कारण का हिला सकाळी उठायला लागणार आहे आणि तिच्या मार्क्सचीला पण ट्युशन आणि स्कूल. आता ब्लॉग मॅडम बघेल. मी पाठवीन लिंक मॅडमला ब्लॉग बघायला. मॅडम प्लीज 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 रिकमेंडेड आहे, प्लीज देखो. अपडेट अशी आहे की पेट्रोल पण फुल केलंय आणि हवा पण चेक केलं. हवा एका टायरमध्ये कमी होती, म्हणजे बऱ्याच टायरमध्ये कमी होती, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला मायलेज कमी भेटला असेल. मायलेज भेटलाय 12चा. टाकी फुल केल्यानंतर हवा नीट सेट केल्यानंतर बघू कितीचा मायलेज भेटतो ते आपल्याला. यस गाईज, थोडा पाणी ब्रेक, कारण का पाण्याची बॉटल नाही आहे गाडी आणि समृद्धी महामार्गावर पाण्याची ब्रेकची काही सोय नाही आहे. एक टिप आहे की पाणी खाऊ थोडं घेऊन ठेवा समृद्धी महामार्गावर. काय लहान पोरं वगैरे आहेत गाडी आणि मोठ्यांना सुद्धा भूक लागते यार, मला तर वारंवार भूक लागते. तर पाणी घेऊ. इकडे आहे शॉपिंगला. शॉपिंगमध्ये छोटासा धाबा आहे, धाबा पण नाही, टी स्टॉल आहे. चलो तर आरोग्य अमृतुल्य इकडनं काहीतरी घेऊ सरबट खरबट. आमचं आले आईस्क्रीमचं नाव घेतलं तर मँगो आहे, त्याचं लिहिलं आहे आईस्क्रीम. मी पण खाईन. नाही तुम्हीच खाताय का आईस्क्रीम? मला कोण देईल? आणि आमच्या मम्मीचा काजू चालू झालेला आहे. काजू हेल्दी आहे, चणे खाता घ्या. लगेच पहिले नंतर. आणि लोलो पण गेली. पैसा कोण काका नेईल. मित्रांनो, गाईज, भावांनो, काकांनो, मामांनो, मुंबईचा बोर्ड दिसला असेल तुम्हाला. यस, इकडनं लेफ्टला आपल्याला जायचं आहे. लेफ्ट लेंगे तो मुंबई पहुंचेंगे, वो भी समृद्धि महामार्ग से. कहाँ से बच्चों? समृद्धि महामार्ग से. तळ बघा, तळ बघा, तळ बघा. चणे भाजून घे ना, की आता बोल कसे भाजू. गाईज, ही केली मी निंजा टेक्निक. गरम करत ठेवले ते चणे बेस्टवर ठेवून होतील गरम. आपण 5-10 मिनिटांचं उठला त्याने खायचे. आहे का नाही भाऊ तुमचा क्लेवर? व्हेनेवर आय एम सो क्लेवर. हा थोडा एक्सपेरिमेंट आहे. कैसा लगा तुमको जिंगलाला शॉट? या जिंगलाला रे, जिंगलाला रे. बाय द वे गाईज, आपण क्रॉस केलेले शिर्डी आणि 226 किलोमीटर दाखवते पनवेल. 7.5 4 तास बाकी. आता थोड़ा बोरियत बढ़ रही है ट्रॅव्हलिंग में. काय करणार होतो आम्ही? अंताक्षरी. अंताक्षरी ना. कोणावर? माझा सिंगापूर. येडी आहे, असे ढप्पोर आहेत माझी. आर बोलते सिंगापूरचा. हा, इंग्लंड. डी नी सांगा गाईज काय आहे? दुबई. इगतपुरी. आय आलाय परत. इटली.
गिरी रत्नागिरी काय रे इजा भाई काय करणार रे कशी क्लासमध्ये पोहोचली समजत नाही मला गाईच किती मटर झालेत पा काचेवर आपल्या नुसत्याच धडाधड टक टक पडतायत बाई 15चा ॲव्हरेज वाटून मला बरं वाटलं तर हवेचा किंवा व्यवस्थित ठेवली तर पण नाही आपल्याला मायलेज मिळतोय 11चा आणि हा गाडीवाला लाल कलरच्या मधून येतात कधी या ट्रॅकवर येतंय कधी या ट्रॅकवर येतंय कधी या ट्रॅकवर येतंय जाऊन सांगा आपण त्याच्या पुढे गेलेलं बरा काही हवेचा आवाज खूप आहे काचा उघडल्यात कारण का आमच्या लोलोनी नाही बोलू शकत गाइस सिनेरी पहा वाह माउंटन्स आणि ही आपली गाडी ये है हमारी कहाणी गाइस इथे टनल चालू झाला आहे आणि इकडे आपल्यासाठी आणलेले मी हायपरलॅप्स देखो तो देखो कैसा दिख रहा है आपल्या राज्यात येत नाही तर पावसाचे हलके हलके शिंपड्या पडायला सुरुवात झालेली आहे आणि या स्थळाचा बराच गार वाटेल 32 डिग्री दाखवते गाडीचा आपला आणि मायलेजनी जर वाटायला लावलाय 11-12 ते सनीची गाडी एकदा टाकी फुल केली एका टाकीत परत घरी पण गेली 20 ते 25चा ॲव्हरेज तिला भेटलाय आणि मला भेटला इथं 10-12 गाडी स्लो चालवा आता हे बघा काय गडबड होते ती होप सो त्याला काय लागलं नसेल माणसाला आणि तुम्हाला दिसत असेल समोर आपल्याला आलेला आहे एक्झिट आपण पोहोचलेलो आहोत 1 किलोमीटर राहिलेला आहे टोल क्रॉस करायला आणि टोल क्रॉस करून आपण हा समृद्धी महामार्गाला करणार आहे बाय 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 या मंदिर बघा या गाडीत मंदिरच बोलायला लागेल ट्रैफिक लग गई है क्या ही करे 6 किलोमीटर केले 34 मिनिट ठाण्यामध्ये आलो आणि उत्सव मध्ये नाही आलो असातला कधी होत नाही उत्सवला आमचा आज होणार आहे लंच कॉम्बो डिनर लंच एकत्र लो काय चाललंय हो काय ऑर्डर केलंय काय काय रोसाटो काय बाबा हे काय लेंझी खाता त्याला नाही समजत पण आज आपण करू टेस्ट गाईस हा आहे टोस्टाडस हे आलेला लसूणी पनीर हे काय काय खातात ही माणसं ना काय पण मागवतात तर गाईस जेवण झालेलं आहे जेवण बोला म्हणजे लंच बोला डिनर बोला काही बोला जे काय आहे ते झालेलं आहे आणि तर आता आपण निघालोत आपल्या घरच्या बाजूला ठाण्यातून पण लेकिन ये जाना किधर है भाई या बाहेर लँडिंग गिअर अगोदर काढून ठेवलेले आहेत खाली काय चालू होते तर गाईज वाजलेत आपले किती वाजलेत 9 आणि आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशन फायनल डेस्टिनेशन आपल्या घराकडे त्याला आपण फायनल डेस्टिनेशन बनणार आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काही खास दाखवणार का नव्हतं मला माहिती आहे तरी सुद्धा सीरीज तो कंप्लीट करायची है दैट्स व्हाई आई एम अपलोडिंग दिस वीडियो कुछ ना अगले वीडियो में और धमाल करेंगे बने रहिए अपने चॅनल पे बाय द वे आजकाल हळूहळू थोडं स्ट्रीम पण चालू करत मी तर तुम्ही जर चॅनलच्या बेल आयकॉनला जर तुम्ही जर क्लिक कराल तर तुम्हाला स्ट्रीमचं पण आपलं अपडेट येत राहील तर आजसाठी बस एवढाच सायनिंग ऑफ आका तिथे का टाटा बाय बाय लव यू बाय